सगळे तांदूळ बघितले आणि आपल्या अंगणवाडीत किंवा मुलाबाळांना हे खायला देणार। हा, म्हणजे तुम्ही सोनं पिकवायचं आणि तुम्हाला खायला काय द्यायचं? माती का? कुठला न्याय? आणि सरकार दगाबाज सरकार आहे आणि दगाबाजाची दगाबाजीच केली पाहिजे, दगाबाजाची सरळ वागून चालणार नाही। आज मी बोलायला आलेलो नाहीये, मी तुम्हाला हेच सांगतोय। आता तुम्ही जे बोललात ना, तुम्हाला मी बोलतं करायला आलेलो आहे। ज्या वेळेला हे सगळे सरकारची लोक येतील, मी म्हणे काय निवडणुका म्हणून आल्यात, असतील निवडणुका, पण निवडणुका आल्या म्हणून तुम्ही आपत्ती काय स्थगित करताय काय? आपत्तीला आम्ही स्थगिती दिली, आता सुद्धा ढग आहेत, मग पावसाला स्थगिती देत आहे? निवडणुका आहे, आचारसंहिता लागले, हे पावसा पडू नको तुला स्टॉप वर्क नाही ना। मग माझे शेतकरी जो रडतोय, आता येताना सुद्धा मी बघितलं, शेतात उतरलं होतं, ओमदादा होता, कैलास दादा होता, शेतकऱ्याचं सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे। पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? नाही। अरे तुम्ही खोटं बोलताय ना, थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय। तुम्ही म्हणाल असं कसं? काही लोकांना मिळालेत, किती मिळालेत? 2 रुपये, 3 रुपये, आता आंबरसकडे गाडीमध्ये असणं एखादीला 6 रुपये मिळालेत, कोणाला 21 रुपये मिळालेत। मग पीक विमा उतरवताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतात? अर्जाला किती भरावे लागतात? शंभरच्या वरती किमान हेक्टरी 1200 रुपये, एकरी 1200 रुपये, बरोबर। मग ते पिकाप्रमाणे असणार। परत सोयाबीन असेल तर अमुक, आणखीन काय मका असेल तर ज्वारी असेल तर काय असेल ते असेल। आणि नुकसान पूर्ण, आता ह्याच्या पलीकडे नुकसान आणखीन काय होणार? नुकसान झाल्यानंतर तुम्हाला 3 रुपये मिळतात, 6 रुपये मिळतात। मागे एकदा काही वर्षांपूर्वी आपण विमा कंपन्यांच्यावरती मोर्चा काढला होता। आता मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय की ज्यांना ज्यांना असे तुटपुंजे किंवा ही थट्टा आहे, कोणाला 3 रुपये 6 रुपये, ओमदादा, कैलास, तुम्ही सगळे, प्रवीण दादा, तुम्ही सगळ्यांनी, सांबारा, सगळ्यांनी, सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतोय की ज्या ज्या शेतकऱ्यांची फसवणूक होईल त्यांच्याकडनं या सगळ्या रिसीट, त्यांच्याकडनं या पावत्या घ्या। 6 रुपये मिळाले, 5 रुपये मिळाले, किती मिळायला पाहिजे होते? नुकसान भरपाईच्या पायी किती मिळायला पाहिजे होते? त्याच्यानंतर तुम्ही विमा कोणत्या कंपनीचा घेतला, कोणत्या योजनेची तुम्ही नोंदणी केली, त्याची घ्या। आणि विमा कंपन्यांना आज सांगतोय की येत्या महिना 15 दिवसात ह्यांची पूर्ण नुकसान भरपाई द्या, नाहीतर सगळे शेतकरी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही। असू दे, शहरात असेल तर आम्ही येऊ, शेतकऱ्यांना घेऊन येऊ। ही म्हणजे, आणि नाव काय द्यायचं? प्रधानमंत्री फसल, म्हणजे फसलात तुम्ही। फसल विमा म्हणजे फसवले गेलेत तुम्ही। फसल विमा, फसलात ना, नावाप्रमाणे आहे, फसल नावातच फसल आहे। आनंदाचा शिरा बंद, शिवभोजन चालू आहे का? शिवभोजनचे सुद्धा पैसे थकलेत। त्याच्यानंतर आनंदाचा शिरा बंद, सगळ्या दिवाळीमध्ये तर दिवाळी कशी गेली तुमची विचारूच नाही मी, कारण मुख्यमंत्री बोलले होते की दिवाळीच्या आत तुम्हाला पैसे देणार। आता मुख्यमंत्री कुठे आहेत? बिहार। मग शेतकरी इकडे उघड्यावरती पडलाय आणि मुख्यमंत्री आमचे बिहारला। कैसन बा? हा, ठीक आहे ना बा? अरे तुझा बा बसलाय ना इकडे, हा इकडे शेतकरी बसलाय ना। आणि एवढंच नाही तर मुख्यमंत्री, माझ्याकडे तो व्हिडिओ आहे, तुमच्याकडे पण असेल, तिथल्या जाहीर सभेत सांगतायत की एक मैं बात आपको बताता हूं, असं मुख्यमंत्री बोलतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात, आता यांना अंदर की बात बऱ्याच माहिती आहेत। अंदर की बात यह है की बिहारवरती पंतप्रधानांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे। मग असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला न्याय देतील? तुमचे नुकसान जे काय झालेलं आहे त्याच्यामध्ये वेळेवरती धावून येतील? लाडक्या बहिणींना सुद्धा मी विचारतोय, तुम्हाला मिळत असतील पैसे? मी नाही म्हणत नाही, मिळतात की नाही मिळत? मिळतात ना। पहिल्यांदा किती मिळाले घरामध्ये? किती जणींना मिळाले? नाही, पहिल्यांदा सगळ्या जणींना देत होते, आता त्यांनी काय केलं? घरातील 2 जणींना, म्हणजे बरं असं आहे, सरसंघचालक सांगतायत, जर एक मिनिट माझं बोलून येऊ दे, सरसंघचालक सांगतायत की जास्तीत जास्त अपत्य जन्माला घाला। मग एका घरामध्ये सासू आणि 2 सुना असतील, आई आणि 4 मुली असतील, हा, अशा ज्या काही एकत्रित कुटुंब असेल तिकडे तुम्ही 2 जणींना देणार, म्हणजे कुटुंबात भांडणं कोण लावतंय? म्हणजेच काय मी मगाशी म्हटलं की आता आपल्या राज्याला विरोधी पक्ष नेता नाहीये का? तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी करायला लागतात।
मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीयेत. म्हणजेच कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री, घराघरात भांडणं लावणारे. आपली जी मागणी आहे ती मी सोडणार नाही, फक्त तुम्ही साथ देणार आहात की तेवढं सांगायचं. जी तुमची मागणी आहे माझी मागणी नाहीये, ही मी शेतकऱ्यासाठी लढतोय. हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत, बरोबर? आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? अरे आत्ता रोग झालाय, आत्ता आजारी आहे माणूस, त्याला आत्ता औषध दे ना. जून मध्ये काय? बरं ठीक आहे, जून मध्ये कर्जमाफी करणार ना, मान्य. पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे याचं उत्तर आहे. बरं आता खरीपचा झाला, रब्बीचा हंगाम येणार, कर्ज लागणार की नाही लागणार? आधी डोक्यावरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी. नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात होला आणि सही करा ना कर्जमाफी होती, असं माझं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं आहे. माझा शेतकरी हातपाय हलवतोय. आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही. जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या. गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं, कापूस हातात होता, सगळं पीक हातात होतं, पण हमी भाव नव्हता. आता हातातलं सगळंच गेलं. गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमी भाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये. शेतकरी काय भीक मागायला अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा का फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला द्या, म्हणजे 50 खोके घेतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोय, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत. आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो आहे. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत. आहे तयारी? कारण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले. मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी अमराठी करायला लागले. मग मराठीमध्ये सुद्धा मराठा तर करायला लागले. म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टाळकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या. तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे. जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाहीये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार येईल, सरकार जाईल, पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वागवलं पाहिजे. शेतकऱ्याचा पालक राहायला पाहिजे. आणि जो नांगर तुम्ही जमिनीवर फिरून नांगरता ना, तेवढी धमक तुमची पाहिजे. या सरकारची सुद्धा ही नाचलेली कुजलेली वृत्ती आहे, ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही.